बाप्पा चहाला उकळी येऊन राहिली आणि तुला काही सुचत नाही काय भूतबीत आलं की काय हा सरखटे मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही त्या म्हातारीचा फोटो साऱ्या मुसीबतची जड आहे त्यालाच नष्ट करायला लागते नाही तो फोटोच नाही आईले सापडला म्हणजे दिसलाच नाही बुवा तर म्हातारीले कसं शोधतील आ, वता दा- वता बाप्पा होत ना जाऊ तिकडे हा? येते अरे यार आपण आजोबांना सांगितलंय खरं की त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे पण म्हणून सांगत होते ना नको लगेच फोन करू आजोबांना. बघ ना हा डंबोच आहे ते किती एक्साइटमेंटने आपल्या घरी येत असतील काय सांगायचं त्यांना आता काय करणार आता जे झालंय ते सांगायचं. अगं पण आजोबा म्हणतात अननोन पर्सनशी बोलायचं नाही म्हणून हो आणि आपण अननोन पर्सनला घरी बोलवलंय. आता काहीतरी वेगळंच सांगावं लागेल आपल्याला. ठीक आहे मी बोलते बाबांशी तुम्ही शांत बसा जरा. बाप्पा इतुसे चेहरे झाले ना पोरांचे हा किती आस लावून बसले होते ग हा ना हो ना सुनबाई मस्त आलं ठेसून चहा केला मी देऊ का पोट्याले बरं वाटेल त्याले हो द्या तुम्ही पण घ्या. नाही आम्हाला काय लय आम्ही नोकर माणसं तू घे ना हा तू पण घे. घे. थँक्यू राधा मामी मला जरा तो फोटो बघू दे. हो हा फोटो हा सुनबाई आण बरं फोटो मी ठेवून देते बरोबर. थांबा. द्या माझ्याकडे फोटो मी ठेवते. देवा कुठे असतील निलिमात्या कुठल्या परिस्थितीत असतील काहीच माहित नाही. प्लीज मदत कर. माऊ मला काय वाटतं तुला माहितीये तू त्या दिवशी आम्हाला म्हणाली होतीस की आपण आजोबांच्या जुन्या घरी जाऊन हा फोटो दाखवूया. आपण तसंच करूया ना म्हणजे जुन्या घरी जाऊ आजोबांच्या. हा ईशान हे बघ हा खूप जुना फोटो आहे हा बाप्पा काले पोट्टो चा घ्या ना लेकरू मा चहा घे रे हा चिमला चेहरा घे बा घे बा ए, नाही आम्हाला नको मूड नाही आमचा. का नाही घे ना अब्बा. माऊ आजोबा आले आता. माऊ काहीतरी कर ना प्लीज. डोंट वरी मी बघते. चा अरे काय झालं? ओ गेलं भैरवी माझगावकर हो मीच. हे तुमचं कुरिअर. थँक्यू. प्लीज साईन का. फोटो असा काऊन अहो तुम्ही काय केलं ते. आम्ही नाही ना काय बाबा हिने असं पट्टो ठेवला तू आरोप नको करू बरं आरोप नको करू भाऊ, हे माझ्यावर कोणते आरोप करताय पाय तू निष्काळजीपणा केला तू असा फोटो ठेवला आणि आज पडला
मामा नमस्कार. हा अरे बरं भेटलास. हे बघ मी उद्या तुमच्या चाळीमध्ये येणार आहे तिकडे. तुमच्या त्या कुलकर्णी का कोण बाई आहेत ना त्यांना मला भेटायचं आहे. मामा जाऊ द्या ना, एक डाव माफ करा त्यांना. आणि तसं बी ना लोकांना असं तेलकट तिखट जेवण आवडतं हो. अरे पण असं जेवण पेशंटला पाठवायचं असतं का? नाही ईश्वरचं कसं आहे, तो तुषार कधीतरी बाहेर गेलेला असतो. त्या ईश्वरला कधीही जेवण लागत असतं. नाही ते बरोबरच आहे मामा, पण आता भांडण करून काय होणार आहे. नाही बघ मी त्यांच्या काही जास्ती बोलणार नाही का, मी नुसतं त्यांना भेटणार. हा तू फक्त त्या कुठे राहतात ते नक्की मला जागा सांग. मग तुम्ही माझ्या घराकडे आलात ना, तर माझ्या घराच्या मागची जी आळी आहे ना, त्या आळीमध्ये शेवटचं घर जाधव म्हणून, त्या जाधवांच्या घरी ते भाड्यानं राहतात. पण मामा एकटं जाऊ नका बरं का तिकडं. काय त्यो जाधव आहे ना, उलट्या खोपडीचा माणूस आहे, सतत दारू पिऊन असतो. या कामधंदा काय करत नाही, कधीतरी असा गेला तर, नाहीतर दारू पिऊन पडलेला असतो. आणि तो झोपलेला असेल आणि त्या वेळेला जर तुम्ही गेलात ना, तर तो काय करेल त्याचा नेम नाही. अहो कोयता घेऊन तुमच्या माग लागेल माराया तुम्हासनी. आपल्याला काय, आपल्याला फक्त कुलकर्णी काकूंशी बोलायचंय. नाव काय म्हणाल त्या घराचं? जाधव, कुलकर्णी काकूंचा डबा आणि केअर ऑफ दीपक जाधव. बर हे बघ नाही इरा, तू तू नको रडूस. तुला माहितीये ना, तू रडलीस की मग ईशानला पण रडू येतो. ईशान आता आपल्याकडे तो एकच होता फोटो निलिमांजीचा, तो पण डिस्ट्रॉय झाला. तर पण काय करायचं? सांगा काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? आमची काय चूक आहे त्यात? मी काही नाही केलं बाई, सारी चूक या पोट्टीची आहे. हा ते काय केलं तिने का ना, तो फोटो आहे ना टेबलाच्या असं कडेला ठेवला आणि बाजूला चहाचा कप. आता फोटो पडला, त्या कप बाजूला, कप पण पडला, त्यातली चहा सांडली त्या फोटोवर. मग आता काय करायचं, सगळं हिच्यामुळे झालं ना. यार आपण आजोबांना सांगितलंय खरं, तुम्ही लवकर घरी या, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आणि त्यांनी विचारलं तर काय सरप्राईज आहे, काय उत्तर द्यायचं? ईशान बघू आपण काय करायचं ते. अरे बोलानो, कसलं सरप्राईज दाखवणार होता तुम्ही? तर दाखवा तुमचं सरप्राईज बघूया. बाबा बसून घ्या. हा ए बघताय काय असे तुम्ही? हा अरे मी माझं काम दाखवून आलो इकडे. दाखव, ए दाखव ना काय सरप्राईज दाखव. हा माझा नाही का तो पेंटिंगचा ब्रश, तो 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 त्या दिवशी हरवला होता. मग त्यावरून तुम्ही मला खूप ओरडला होता. तो आज सापडला. मग संध्याकाळी सांगता आलं नसता? नाही कारण मी ते मला वाटलं कुठेतरी परीक्षेत पास झाला की काय. हट. हे काय इथं, हे काय? हा माझा फोटो इकडे कसा आला? माझा आणि निलिमाचा खराब कसं काय झाला? ऍक्च्युली काय झालं बाबा, फोटो टेबलवर ठेवला होता, नेमका चहाचा कप पण त्याच्या बाजूलाच होता. चुकून फोटो पडला आणि चहा पण त्याच्यावर सांडला, म्हणून खराब झाला. काय झालं, एनिथिंग सिरियस? निलिमा आजीचा एकच फोटो होता, तोही आता डिस्ट्रॉय झालाय. हो, आणि आपल्याकडे त्यांच्या बाबतीत एकही प्रूफ उरलेला नाहीये. एवढंच ना, चिल, माझ्याकडे एक सॉलिड प्रूफ आहे, मी क्रिएट केलाय. काय? मी नवीन फोटो क्रिएट केलाय मावशी. ते एक ऍप आहे ना, AI जनरेटेड, त्यामध्ये कळतं आपण म्हातारपणी कसे दिसणार आहोत. अरे हो, हे माहितीये मला, मी विसरले होते. काय केलंयस? बघायचंय? हा, ढॅंटॅडॅन. ओ आजोबा, हा बघा फोटो.
मीट मिसेस निलिमा माजगावकर जाधव. सो फायनली आपल्याला निलिमा आजीचा लेटेस्ट फोटो मिळाला. तुम्हाला ओय हॅलो रेयांश माझ्या टीमचा मेंबर आहे कळलं. हा पण ताई आता काय आहे ना, दोन्ही टीम मर्ज झाल्या आहेत. Yes. कधी ठरलं. तुमच्या टीम मधले अर्धे मेंबर्स तर आम्हालाच हेल्प करतात ना. डंबो म्हणून हेल्प करताय तुम्हाला डंबो. तू डंबोशी अरे लागतंय ना ताई. तुम्ही सगळ्या बहिणी तुमच्या भावांची अशाच वागता का ग? मीन. एक काम कर, निलिमा आजी आली की तिला विचार. काय निलिमा आजी आल्यावर आपण काय काय करायचं. मी ना तिला माझी पोयमची डायरी देणार आहे गिफ्ट म्हणून. इरा गिफ्ट म्हणून ना जरा चांगल्या गोष्टी द्याव्यात. माझं गिफ्ट क्रिएटिव्ह तर ये रे, तुझ्यासारखं बाहेरून आणून नाही देते मी. पण मी यावेळी बाहेरून आणून नाही, मी माझा फुटबॉल देणार आहे त्यांना गिफ्ट म्हणून. फुटबॉल देणारच तू निलिमा आजीला. काय त्याच तर फुटबॉलमुळे मी एवढ्या सगळ्या मॅच जिंकलोय फुटबॉलच्या. तो दिला तर काय हरकत आहे. आणि तुम्हाला माहितीये तेच सगळ्यात बेस्ट गिफ्ट ठरेल. काय निरा हवेतच बाण मारून राहिले पोट्टे हो. पहिले आजी सापडली तर पाहिजे. पण आता आम्हाला त्यांचा लेटेस्ट फोटो मिळालाय. आणि यु नो व्हॉट,